नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळते. मित्रांनो, पाहायला मिळणार आहे की आता काव्या मालिनीने वसुंधरा आणि रम्याला घरातील नोकर बनवलेलं असतं. आणि मित्रांनो, त्यानंतर आपण पाहतो मालिनी ही नंदिनीला फोन लावते, नंदिनीला बोलते गणपती बाप्पा तर आता घरात येणारच आहेत, आपल्या सर्वांना आशीर्वाद देणार आहेत, परंतु माझी एक इच्छा आहे. आणि नंदिनी विचारते कुठली इच्छा, तेव्हा मालिनी सांगते मला तुझी व काव्याची मंगळागौर करायची आहे. आणि त्यावेळेस आपण पाहतो काव्य आणि नंदिनी दोघेही आश्चर्यचकित झालेले असतात. त्यानंतर आपण पाहतो की वसुंधराला मालिनीने स्वयंपाकाचे काम सांगितलेलं असतं. कांदा कापत असताना त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि त्यावेळेस मालिनी बोलते घरातील सर्वांच्या डोळ्यामध्ये एवढे वर्ष पाणी आणलंस आणि आता थोडं पाणी तुमच्या डोळ्यामध्ये आले तर काय फरक पडतो, येऊ द्या थोडे पाणी. आपण पाहतो नंतर रम्याला काव्य ही फरची पुसायला लावते आणि बोलते लवकर आटप, आणखी सर्वांच्या बेडरूम हॉल बाकी आहेत. तेव्हा रम्या ही आश्चर्यचकित होते आणि विचारते हे सर्व काम मी एकटी करणार आहे का. काव्य बोलते हो, तू एकटीच करणार आहेस, प्रत्येकाच्या बेडरूम मध्ये तू सर्व पुरा वेळ लपत हिंडत होतेस ना, मग आता तुझ्या कर्तृत्वाचे काळे डाग पुसायला नको, सर्व रूम लवकर पुसून घ्यावी. आणि तेव्हा रम्या देखील अतिशय तिला वाईट वाटतं आणि ती नावीलाजाने फरची पुसू लागते. आणि आता येणाऱ्या पुढील भागात काव्या व मालिनी कशा प्रकारे रम्या व वसुंधराला व्यवस्थित करणार हे पाहणं रंजक असणार आहे. पण हे सगळं होऊन देखील रम्या आणि वसुंधरा आता जे आहे ते नीट होणार का, की त्यांच्या आधीसारखे डावपेच चालू असणार, हे सगळं पाहणं रंजक आहे.